फार कमी आणि शांत शब्दात कुणालाही थेट धक्का न लावता आपला राजकीय खेळ खेळण्याची कला असणारे नेते बहुधा शरद पवार हे एकटेच असावेत. कारण त्यांच्या एका वाक्याने अनेकदा संपूर्ण राजकारणाची दिशा बदललेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडी जर पाहिल्या तर ही बाब पुन्हा एकदा नव्यानं स्पष्ट होते. दादांचं निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबाला या निर्णयाची काहीही कल्पना नव्हती असं शांत शब्दात सांगितलं. यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना 1 फेब्रुवारीच्या बजेटसाठी दिल्लीला जायचं असल्यामुळे आपण आशा काकींची परवानगी घ्यायला आलो असल्याचं स्पष्ट केलं. पुढे रोहित पवार यांनी दादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारली सुद्धा. त्यानंतर स्वतः शरद पवारांनी नीरा नदीची पाहणी केली. या सगळ्या हालचाली केवळ योगायोग नसून त्यामागे स्पष्ट संदेश असल्याचं राजकीय वर्तुळात सध्या बोललं जात आहे. दरम्यान काही बातम्यांनुसार अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या राष्ट्रवादीतल्या 4 नेत्यांनी एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुद्धा घेतलेली होती आणि या बैठकीनंतरच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्याचं सांगितलं जातं. मात्र याच वेळी रोहित पवार यांनी दादांचा 10वा होईपर्यंत पवार कुटुंबात कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली. आता या सगळ्या घडामोडी जर एकत्र पाहिल्या तर आपण इतरांसारखे नाहीये हे दाखवण्याचाच हा प्रयत्न असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या आधीच शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत कमी शब्दात पण अचूक पद्धतीने एका दगडात 2 नाही तर अनेक राजकीय पक्ष मारण्याची कला पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलेली आहे. आता या सगळ्यामध्ये शरद पवारांचं ते एक वाक्य कोणतं होतं ज्यामुळे संपूर्ण खेळ बदलला आणि ज्याने राजकारणामध्ये नवी चर्चा सुरू झालेली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. पवार यांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यामध्ये शोककळा पसरलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. पक्षातील सत्ता समीकरणं बदलू लागली, अंतर्गत कुरघोडींना वेग आला. याची सुरुवात झाली उपमुख्यमंत्री पदापासून. अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री पद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं. त्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या शपथविधीची कुठलीही कल्पना नसल्याचं पवारांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. त्यांची ही पत्रकार परिषद फक्त प्रतिक्रिया नव्हती तर एक सुस्पष्ट राजकीय मेसेज देणारी होती, ज्यामध्ये त्यांनी फार कमी शब्दामध्ये पण अत्यंत सूचक पद्धतीने अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलंय. त्यांच्या प्रत्येक वाक्यामागे फार मोठा अर्थ होता आणि काही प्रमाणात त्यांनी त्यांच्या मौनातून सुद्धा मेसेज दिलेला आहे. आता तो कसा तर सांगते. सुरुवातीला त्यांचं वाक्य होतं, शपथविधी होणार हे मला माहिती नाही. शरद पवार यांनी असं सांगून सध्याच्या सत्ता नाट्यापासून स्वतःला बाजूला ठेवलं. त्यांनी त्यांच्या या विधानातून आपण जे काही घडतंय याची जबाबदारी पवार कुटुंबावरती येऊ नये असे स्पष्ट संकेत दिले. भविष्यामध्ये सत्ता येऊ किंवा जाऊ, निर्णय बरोबर असू देत किंवा नसू देत, याची जबाबदारी आमची नाही, हा पहिला महत्वाचा मेसेज त्यांनी त्यांच्या या विधानातून दिला. यानंतर त्यांनी थेट नाव न घेता पण सूचक शब्दात पटेल आणि तटकरे यांच्याकडे बोट दाखवलं. सध्याच्या घडामोडी काही ठराविक लोकांच्या माध्यमातून घडत आहेत. अजित पवार यांचा पक्ष एकसंघ नाही हे सामान्य कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न होता. भविष्यात या निर्णयांवरती प्रश्न निर्माण झाले तर जबाबदारी कुणाची असेल याची बीज एक प्रकारे त्यांनी इथेच पेरलेली आहेत. पुढे एवढ्या घाईत निर्णय का घेतला असा प्रश्न ज्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारला त्यावेळी सुद्धा पवारांनी एका मोठ्या राजकीय भीतीकडे लक्ष वेधलं. यामध्ये राष्ट्रवादीचं पूर्ण विलीनीकरण काहींना नकोय, कारण तसं जर झालं तर सत्तेची केंद्र बदललेली असती, ज्यामुळे काही नेते आणि मध्यस्थ लोकांची ताकद कमी झाली असती. त्यामुळेच घाईघाईमध्ये निर्णय घेण्यात आल्याचा संकेत पवारांनी त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये दिला. पुढे 12 तारखेला विलीनीकरण ठरलेलं होतं. हे त्यांचं विधान अत्यंत निर्णायक ठरतं, कारण त्यांच्या या एका वाक्यामुळे अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आज जे काही घडतंय ते अजित पवारांच्या अंतिम इच्छेविरुद्ध आहे असा अर्थ त्यातून निघतो. शरद पवारांनी स्वतःला अजित पवारांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून मांडत पटेल आणि तटकरे हे केवळ व्यवस्थापक आहेत, वारसदार नाहीत हे ठळक केलं.
त्याच्या पुढे जाऊन अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवार यांचा त्यांच्या कुटुंबाशी कुठलाही संवाद झालेला नाहीये हे सांगणं केवळ कौटुंबिक बाब नव्हती, तर उर्वरित पवार कुटुंब त्यांच्या या निर्णयामागे उभं नाहीये हे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न होता. यामुळे पवार कुटुंब वेगळ्या राजकीय मार्गाने पुढे जाण्याची शक्यता उघडी ठेवण्यात आलेली आहे. आता हे सगळं झालं तिसऱ्या दिवशी. दादांच्या जाण्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी जे त्यांना सावडलं तेव्हा शरद पवारांनी बारामतीमध्ये नीरा नदीची पाहणी केली. आता ही पाहणी फक्त योगायोग होता का? तर नव्हता. कारण बारामती म्हणजे सत्ता आणि प्रभावाचं केंद्र आहे. बारामतीवरती आणि परिसरावरती अजूनही आमचंच नियंत्रण आहे हा संदेश त्यांनी त्यांच्या त्या कृतीतून दाखवला, असं राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. पुढे ज्येष्ठ पवारांप्रमाणेच सुप्रिया सुळेंनी सुद्धा आशा काकींची परवानगी असेल तर आणि तरच आपण आपल्या कामासाठी बाहेर पडू हे स्पष्ट केलं. यातही त्यांनी त्यांची बाजू सेफ केली आणि अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांचं हे पाऊल आपल्याला रुचलं नसल्याचं स्पष्ट केलं. त्याच्याही पुढे जाऊन रोहित पवार सुद्धा दादांचे अंगरक्षक असलेले विदीप जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर बाहेर पडत पत्रकारांशी संवाद साधताना दादांचा 10वा होईपर्यंत पवार कुटुंबात कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चा होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. आता या सगळ्या हालचाली किंवा वक्तव्य जर पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते आणि ती म्हणजे दादांचं कुटुंब आणि संपूर्ण पवार कुटुंब अजूनही कुठेही एकीच्या वाटेवर नाहीयेत. आता ते का? याची ही बरीच कारण आहेत. दादांच्या पश्चात त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि बरंच काही, ज्याच्यावरती थेट नाही पण अप्रत्यक्ष ज्येष्ठ पवारांनी हल्ला केला. बाकी इतक्या घाईघाईत घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तरी दोन्हीही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का? कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ट्यूबलाईटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.